गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नाशिकमधील गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, दुतोंड्या मारुती पाण्यामध्ये बुडाला। गोदावरी नदीचं पाणी शहरामध्ये शिरण्यास सुरुवात। गंगापूर धरणातून 9848 क्युसेकनं विसर्ग सुरू असल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नाशकात गोदावरी नदीमध्ये आरतीसाठी लागणारं साहित्य ठेवण्यासाठीचा कंटेनर वाहून गेला। गोदावरी नदीला पूर आल्यानं नदीचं रौद्ररूप। नाशिक सटाणा तालुक्यामधल्या मोसम खोऱ्याला पावसाचा तडाखा। वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं घरांच्या भिंत कोसळल्यानं 3 जणांचा मृत्यू। विजेचे खांब कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामध्ये जायकवाडी धरणाचं पाणी शिरलं। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। परभणीमधल्या येलदरी धरणाच्या 10 दरवाजांमधून विसर्ग। पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुलावरून पाणी वाहत असल्यानं जिंतूर सेनगाव वाहतूक बंद। बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो। बिंदुसरा नदीमधील विसर्गामुळे नदीला पूर। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। सोलापुरातील सीना नदीमध्ये 1,40,000 क्युसेकनं विसर्ग। आणखी विसर्ग वाढवल्यानं सीना नदी परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। तर पावसामुळे हत्तूर, वडकबाळ गावासह अनेक गावांमधील शेतीचं मोठं नुकसान। सोलापूर ग्रामीण नंतर शहरातही पूरस्थिती आलेली आहे। आदिला नदीचं पाणी नागरी वस्तीमध्ये शिरायला सुरुवात। स्वराज्य विहार, वैष्णवी हाईट्स, वसंत विहार अशा अनेक परिसरामध्ये पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे धाराशिव तालुक्यामधल्या राम नदीला पूर। पुरामुळे शिलवडी गावचा संपर्क तुटला। अनेक घरात पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान। धुळे जिल्ह्यामधल्या अक्कलपाडा धरणातून 12,000 क्युसेकनं पांझरा नदीपात्रामध्ये विसर्ग। त्यामुळे धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली। तर पांझरा नदीपात्राच्या काठावर असलेल्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदीमध्ये 47,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांनी अतिवृष्टी झालेल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, परभणी, नांदेड, लातूर, जालना, बीड, सोलापूर जिल्ह्यांचा फडणवीसांकडून आढावा। प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी फडणवीसांनी चर्चा केली। हिंगोली जिल्ह्यामध्ये वितरणासाठी 231.27। हिंगोलीमध्ये प्राण गमावलेल्या 13 नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 133 पक्क्या तर 291 कच्च्या घरांची पडझड। पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ थेट पुराच्या पाण्यामध्ये उतरले। यावेळेला महिलांना भुजबळांनी धीर दिला। केंद्राकडून देखील मदत मिळवून देण्याचं आश्वासन भुजबळांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अंबादास दानवेंचा सहभाग। ढेकू नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या एका वृद्ध व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करत बाहेर काढलं। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अस्मानी संकटावर 100% मात करू, पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला। छत्रपती संभाजीनगरमधील अतिवृष्टीबाबत पालकमंत्री संजय शिरसाट यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा। सुरक्षित स्थळी हलवलेल्या नागरिकांबद्दल तसंच छत्रपती संभाजीनगरमधील पूरस्थितीबद्दल माहिती दिली। सोलापूरच्या माढ्यामधील पूरग्रस्तांना मिनल साठे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मदत। 100 कुटुंबातील 600 जणांसाठी माढा उंदरगावमध्ये मदत केंद्रांची उभारणी। पूरग्रस्तांची राहण्यासह जेवणाची मोफत व्यवस्था। माढ्याच्या शासकीय गोदामात शेतकऱ्यांसाठी 2 टप्प्यामध्ये 21 टन पशुखाद्य दाखल। यापैकी 3 टन पशुखाद्याचं वाटप झालं असून इतर खाद्य 17 पूरबाधित गावांमध्ये टेम्पोद्वारे पाठवलं जाणार। जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं गोदावरीच्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। तर गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे गावातील ओढ्यांना पूर। त्यामुळे गंगाखेड तालुक्यामधल्या खळीसहित इतर गावांचा संपर्क तुटला। धाराशिवच्या मसा खंडेश्वरी गावामध्ये सोयाबीन आणि ऊसाचं अतोनात नुकसान। मात्र पंचनामे करण्यासाठी कोणताही अधिकारी फिरकला नाही। सर्वत्र पावसानं धुमाकूळ घातल्याने 1 किलोमीटर शेतामध्ये जाण्यासाठी 12 किलोमीटरचा वळसा घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ। सततच्या मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या करमाळ्यामधील शेतांमध्ये साचलं कमरे इतकं पाणी। केम इथल्या दत्तात्रय तळेकर शेतकऱ्याचे 5 एकरमधील कांदा पिकाचं नुकसान। सरकारनं एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। पावसामुळे सोलापूरच्या करमाळ्यामधील शेतकऱ्याच्या 2 एकरमधील द्राक्ष पिकांचं नुकसान। केममधील अच्युत तळेकर यांची 2 एकर द्राक्षबाग पाण्याखाली। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या संजितपूरचा संपर्क तुटल्यानं महिलेला उपचारासाठी ट्रॅक्टरमधून आणलं। 2 दिवस मुसळधार पावसामुळे संजितपूर गावचा संपर्क तुटला।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वेरूळ लेण्यांमधील धबधबा ओसंडून वाहतोय। या वेरूळ लेण्यामधील आकर्षक दृश्य समोर। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे। आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही। बीडच्या अंबाजोगाईमधून बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल। साताऱ्याच्या म्हसवड शहरामधील ठिकाणांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून रात्री उशिरा पाहणी। नुकसान झालेल्या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याच्या सूचना। मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाचा प्रशासकीय अहवाल समोर। मराठवाड्यामध्ये एकाच दिवसामध्ये पडला 113% पाऊस। 113% पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यामध्ये सगळीकडे पूर परिस्थिती। अहवालामधली माहिती। पावसामुळे बीडच्या आष्टीमधील पुंडी गाव पाण्याखाली। मेहकर नदीच्या पुरामुळे पुंडी गावातील सर्व मंदिरं आणि शाळांमध्ये पाणी शिरलं। पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पालघरमधल्या मोडकसागर मध्य वैतरणा तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। जिल्ह्यातील देहरजा, सूर्या, पिंजाळ आणि वैतरणा नद्या इशारा पातळीवर। संततधार पावसामुळे साईनगरी शिर्डी जलमय। राहता साकुरी शिवारामध्ये 4 जण वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश। कालिकानगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। पालघर जिल्ह्यामधल्या मोडकसागर मध्य वैतरणा तानसा या धरणांमधून विसर्ग। सूर्या नदीला पूर। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पाणीच पाणी। नागडे परिसरामधील नारंदी नदीला महापूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। जळगावच्या मण्यार धरणातून 40,000पेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। तर सततच्या पावसामुळे 40गावमधील नांद्रे गावाची संरक्षण भिंत कुठलाही क्षणी कोसळण्याची शक्यता। 500पेक्षा जास्त लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अहिल्यानगरच्या शेवगावमधील देवठाकळी शिवारामध्ये पूर। पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या साह्यानं रेस्क्यू। आणखी अनेक जण पुरामध्ये अडकल्याची माहिती। नांदेड जिल्ह्यामधल्या राहेगावला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा बसलाय। गावामध्ये 1000 ते 1200 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती। तर पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधल्या शिवना टाकळी बंधारा ओसंडून वाहू लागला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदेडमध्ये तब्बल 19 वर्षांनंतर विष्णुपुरी प्रकल्पातून 3,10,000 क्युसेकनं गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग। नागरिकांनी अत्यंत तातडीचं काम शिवाय घराबाहेर पडू नये। जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 9,828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 69,000 क्युसेक वेगानं जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू। संततधार पावसामुळे नाशिकच्या मनमाडमधील गिरडा आणि मोसम नदीला पूर। प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा। अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। पुणे जिल्ह्यामधल्या कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा जलाशय असलेल्या टिंबे धरणातून 32,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोड नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू असल्यामुळे नदीपात्राशेजारील ऊसाची शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ। ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो। बारवी धरणातून तब्बल 11,074 क्युसेकनं विसर्ग सुरू। प्रशासनाच्या तर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना टाकळी धरणातून 18,000 क्युसेकनं विसर्ग सुरू असल्यामुळे शिवना नदीला पूर। गंगापूर तालुक्यामधल्या लासूर गावासह श्री दाक्षायणी देवी मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलं। नांदेडच्या धर्माबादमधील रोशन गावामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे मोठं नुकसान। परभणीच्या पालम तालुक्यामधल्या 9 एकर शेती पाण्याखाली। मुसळधार पावसानं पिकांचं अतोनात नुकसान। समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल। हिंगोलीच्या कळमनुरीमधील दांडेगाव इथल्या शेतकऱ्यांनी जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्याचा टाहो। आमदार संतोष बांगर यांच्यासमोर शेतकऱ्यांचा टाहो। लवकरात लवकर मदत देऊ म्हणत बांगर यांनी स्वखर्चातून शेतकऱ्याला आर्थिक मदत केली। अहिल्यानगर शहरामधल्या दातरंगे मळ्यामध्ये घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। सीना नदीला आलेल्या पुरामुळे दातरंगे मळा परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील बाजार सावंगीमध्ये पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवलं। यामध्ये 7 ते 8 वर्षाच्या 3 मुलांचा देखील समावेश होता। अग्निशमन दलानं पहाटे 4 वाजता गावामध्ये दाखल होत नागरिकांची सुटका केली। नांदेडमध्ये पुराच्या पाण्यातून गाडी नेणं अंगलट। मन्याड नदीच्या पुरामध्ये गाडी अडकली। पिकअपमध्ये अडकलेल्या 2 जणांना गावकरी आणि पोलिसांनी सुखरूपपणे बाहेर काढलं।
छत्रपती संभाजीनगरमध्ये कार चालकाचा पुराच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास. जायकवाडी धरणाचा विसर्ग सुरू असताना पुलाच्या वर गेलेल्या पाण्यामध्ये कार घातली. सुदैवानं कार चालक सुरक्षित काठावर पोहोचला. अहिल्यानगरच्या सीना नदीच्या बाजूलाच असलेल्या अमरधाममध्ये पाणी शिरलं. नागरिकांवर पाण्यामध्ये अंत्यविधी करण्याची वेळ. पावसामुळे बीडमधील अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरून मेंगडेवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद. त्यामुळे 2 दिवसांपासून गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी याकडे लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसानं बस स्थानक आणि अमरधाम परिसरामध्ये पाणी साचलं. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. लातूर जिल्ह्यामधल्या मांजरा नदीला महापुराची स्थिती. भातखेड गावच्या वस्तीमध्ये पुराचं पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत. भातखेड जवळचा जुना पूल 2 दिवसांपासून पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा धुळे जिल्हा रुग्णालयामधील आवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पाणी साचल्यानं सीटी स्कॅन तसंच आयसीयू विभागाकडे जाण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल. अहिल्यानगरच्या राहता परिसरामध्ये सोंगणी करून ठेवलेलं सोयाबीन पीक वाहून गेलं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतांना तलावाचा सूर. नाशिकमधल्या येवला, निफाड आणि चांदवडसह इतर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस. शेतामध्ये पुन्हा पावसाचं पाणी साचलं. मका, सोयाबीन, टोमॅटो, कपाशीसह इतर पिकांनाही मोठा फटका. अहिल्यानगरमधल्या अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती. नेवासा, श्रीरामपूर, कोपरगावसह राहता तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह कांद्याचं पीक भुईसपाट. शेतकऱ्यांकडून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी. बीडमधल्या जेबा, पिंपरी आणि हिंगणीमध्ये पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. प्रशासनाकडून परिसरामधील नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून